नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या. यासाठी राज्यामध्ये महाविकास आघाडी असो किंवा मग महायुती, दोन्ही ठिकाणी जागा वाटप आणि पक्षप्रवेशांचे कार्यक्रम सुरू आहेत. पाहूया त्याच संदर्भातला धावता आढावा. उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. 10 नेते आणि 18 सहाय्यकांवर 36 मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्यावर 2 विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आहे. तिकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या नितीन राऊतांनी विदर्भात 62 जागांची मागणी केली आहे. विदर्भात काँग्रेस सर्वच 62 जागांची मागणी करणार असं काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय. आपण जर बघितलं तर जवळपास 62 पैकी 57 जागा अशा आहेत की ज्या जागांवर आमचा थेट मुकाबला बीजेपी सोबत आहे. तर 62 जागा सोडून उरलेल्या जागांवर आम्ही दावा करतो. विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्रात आम्ही लढतो असं संजय राऊतांनी म्हटलंय. काही हरकत नाही, मग 62 वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करतो. त्यांनी अख्खा विदर्भ घ्यावा, उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि गमतीने सांगतो. उमरेड, काटोल, पूर्व नागपूर हिंगणासाठी पवार गट आग्रही आहे. शरद पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांनी 4 मतदारसंघांची मागणी केली आहे. काँग्रेसकडे असलेल्या उमरेड आणि पूर्व नागपूरवर पवार गटानं दावा सांगितलाय. पूर्व नागपूर मतदारसंघातून पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि शेखर सावरबांधे यांनी उमेदवारी मागितली आहे. 22 ऑगस्टला भाजप अध्यक्ष JP नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नड्डांचा जनसंवाद मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव बालाजी खदगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. खदगावकर नांदेडच्या मुखेड कंधार विधानसभेतून लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर नांदेडच्या मुखेड कंधारमध्ये सध्या भाजपचे तुषार राठोड हे आमदार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील विधानसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी नितीन राऊतांनी हायकमांडकडे केली आहे. पक्षानं मुलाला तिकीट दिलं तर आनंदच होईल असं नितीन राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनल्यानंतर अनेक आंदोलनामध्ये हिरिरीने सहभागी घेतला. त्याला जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिली तर निश्चितच मला आनंद होईल. माझी कन्या निवडणूक लढवण्यासाठी तयार नाही, मीच निवडणूक लढवणार असं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय. आंबेगावातून पूर्वा वळसे निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही, त्यामुळे नाईलाजाने मलाच उभं राहावं लागेल. अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मंत्री अनिल पाटील भेटीसाठी वेळ देत नसल्याची तक्रार या कार्यकर्त्यांनी केली आहे. एकही कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याच्या समस्या सोडवल्या जात नसल्याची तक्रार या कार्यकर्त्यांची आहे. इगतपुरीचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे. हिरामण खोसकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा हिरामण खोसकर यांच्यावर आरोप आहे.